नमस्कार, मी वरदा. मुंबई 24च्या विशेष वृत्तात आपलं स्वागत. व्यक्ती तितक्या प्रकृती तसंच स्वभाव निरनिराळे असतात, त्याप्रमाणे प्रत्येकाचे छंद आवडीही वेगवेगळ्या असतात. आपली आपली आवड या विषयावर पत्रकार हेमंत जोशी यांनी त्यांची आवड विविध उदाहरणं देऊन व्यक्त केली आहे. ती कशी पाहूयात या वृत्तातून. मित्रांनो, अनेक पुरुषांना प्रेयसी मैत्रिणी वारंवार बदलण्याचा शौक असतो. त्यांना त्यातून क्षणिक विकृत आनंदही मिळतो. पण लक्षात घ्या, एक तर विवाहित पुरुषांनी एखाद्या स्त्रीच्या प्रेमात पडू नये. समजा पडलाच तर विवाहानंतरही प्रेयसी केवळ उपभोगण्याची वस्तू समजून शर्ट बदलावा, तसं तिला आपल्या आयुष्यातून काढू नये. एखाद्या प्रेयसीला फसवून आयुष्यातून तिला दूर करताना तुमच्या विकृत मनाला आनंद मिळत असेल, पण तिचे शाप, तिचे तळतळाट तुम्हाला याच जन्मी या हातावरलं त्या हातावर भोगायला भाग पाडतात. महत्त्वाचं म्हणजे पुरुषाच्या प्रेमात पडणारी भारतीय स्त्री, तरुणी, प्रेयसी इतर देशांच्या, पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत अत्यंत भावनाप्रधान, भावुक, इमोशनल होऊन प्रेमात पडत असते. प्रेमात पडणाऱ्या पुरुषाचं ती वय, विवाहित की अविवाहित, गरीब की श्रीमंत, देखणा की कुरूप काहीही बघत नसते. आणि आपण पुरुष नेहमीचे मर्द डायलॉग्स वापरून तिला जाळ्यात पकडतो, प्रेमात पडायला भाग पाडतो. असं करू नका. एखाद्या स्त्रीच्या आयुष्याशी खेळू नका. तिचा प्रेमभंग होऊ देऊ नका. कारण मजबुरी म्हणून पुढे ती एखाद्या दुसऱ्या पुरुषाशी विवाह करून मोकळी होते, पण तिचं तुम्हाला वारंवार बद्दुआ किंवा शाप देणं नक्कीच चांगलं नसतं. वर परमेश्वर तुमचे हिशोब येथेच चुकते करून मगच तुम्हाला नरकात धाडतो, नरकात बोलावतो. तर काहींना स्त्रीच्या प्रेमात पडण्याचा शौक असतो, काहींना दारूचा, काहींना जुगाराचा, काहींना लेडीज बारमध्ये जाण्याचा, काहींना अन्नाचा फडशा पाडण्याचा शौक असतो. माझा पुण्यातला एक सदाशिवपेठी तरुण मित्र, त्याला त्याच्या प्रेयसीला बाजारातून आणलेल्या ताज्या भाज्या गिफ्ट करण्याचा शौक आहे. त्यानं पहिल्याच भेटीत तिला 2 किलो कांदे गिफ्ट केले होते, कारण त्यावेळी कांदे खूप महाग होते. आणि त्याचं हे मोठं मन बघूनच मिस लेले त्याच्या प्रेमात पडली. परवाच तो प्रेयसीला भरताची वांगी गिफ्ट करून मोकळा झाला. मेथीची जुडी किंवा कोथिंबीरचा वाटा तर तो नेहमीच तिला गिफ्ट करतो. माझा शौक, माझी आवड मला खूप परवडणारी नाही किंवा नव्हती, तरीही मी ती माझी हौस आजपर्यंत भागवून घेतली. मला मोटार कार्स बदलण्याचं अक्षरशः व्यसन आहे, म्हणाल तर तो माझा शौक आहे. अलीकडे मी माझी जी गाडी घेतली ती माझ्या आयुष्यात बदलवलेली 60वी गाडी. माझ्या कार्स फारशा वापरलेल्या नसतात आणि वेल मेंटेन्ड असतात, त्यामुळे माझे मित्रच त्या घेतात. त्यातून फारसं आर्थिक नुकसानही होत नाही, म्हणून मला ते गाड्या बदलवणं परवडतं. मोटार कार्स हा विषय येथे यासाठी की बहुतेकांना कार्समधलं, मोटार गाड्यांमधलं फारसं कळत नाही आणि त्यातून त्यांचा अडाणी स्वभाव इतरांच्या हसण्याचा, चेष्टेचा विषय ठरतो. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्यातले बहुतेक नवी कोरी कार विकत घेतल्यानंतर कारच्या सीट्सवर शोरूममध्ये धूळ बसू नये म्हणून जे प्लॅस्टिक लावलेलं असतं, ते प्रकृतीला धोकादायक प्लॅस्टिक 6-6 महिने काढून फेकत नाहीत आणि यालाच शुद्ध अडाणीपणा म्हणतात. प्लॅस्टिक न काढणाऱ्यांचा एकमेव उद्देश हा की नवी गाडी घेतली आहे हे लोकांना, मित्रांना, नातेवाईकांना, शेजारच्यांना, ओळखीच्यांना, ऑफिसल्यांना कळावं म्हणून. पण मित्रांनो, ह्या प्लॅस्टिकवर बसणं अत्यंत धोकादायक आहे. त्यातून चर्मरोग होतात, स्किन डिसीजेस उद्भवतात, हमखास पार्श्वभागावर फोडं येतात. नशीब नव्यानं लग्न झालेल्या स्त्रीला प्लास्टिक चिटकवलेलं नसतं, अन्यथा या अर्धवट रावांनी तिला देखील 6-6 महिने हात लावला नसता.
गाडी शोरूमच्या बाहेर आणताच आतलं प्लॅस्टिक सर्वात प्रथम काढून फेका. बघणारे तुमच्या टिपिकल स्वभावाला पाठीमागे फिदी फिदी हसत असतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या मोटार कार्स ट्यूबलेस नसतात त्या फार फास्ट चालवू नका, कारण असे टायर्स हमखास फुटून जीवघेणे अपघात होतात. भारतीय हायवेज 80च्या पुढे स्पीड ठेवण्याच्या लायकीचे नाहीत. उगाच तुमच्या गाडीत बसलेल्यांना इम्प्रेस करण्यासाठी स्वतःचं अर्धवट ज्ञान पाजळून कार्स हाय स्पीडवर चालवू नका. उलट तुमचं सेफ ड्रायव्हिंग तुमच्या कारमध्ये बसलेल्या तरुणींना, मैत्रिणींना जादा आकर्षित करतं. इट्स माय एक्सपिरियन्स. कार्सच्या बाबतीत तुमची टिंगलटवाळी होऊ नये असं वाटत असेल तर गाडीच्या पाठीमागल्या काचेवर घरातल्यांची नावं, देवदेवतांचे फोटो, भलती सलती वाक्ये लिहू नका आणि आपली गाडी नेहमी स्वच्छ व मेंटेन्ड ठेवा. गाडी घेणं आणि बायको करणं सोपं असतं, पण मेंटेन करणं भलतंच महागात पडतं. मी नेहमीच मित्रांना गमतीनं सांगतो, आमच्या मुंबईसारख्या देखण्या गाड्या आणि पोरी तुम्हाला कुठेच सापडणार नाहीत. पण गर्दीच्या मुंबईत गाडी आणि पोरगी अनटच सापडणं मुश्किल आहे, कठीण आहे. चांगल्या अवस्थेतली सेकंड हँड गाडी किंवा नवी कोरी गाडी विकत घेणं शक्य नसेल तर थोडं थांबा. पण हॉर्न सोडून सारं वाजणारी गाडी म्हणजे खर्च काढणारी कार कधीही पदरी ठेवू नका. वारंवार खर्च काढणारी कार तुमचं आर्थिक आयुष्य हमखास अडचणीत टाकणारी ठरते. जुनी गाडी ही वयस्क स्त्रीशी लग्न करण्यासारखी असते. म्हणजे दररोजचं दुखणं, आज दातांच्या डॉक्टरांकडे चला तर उद्या काय तर ब्लड टेस्ट करा, परवा ताप आला तर तेरवा जुलाबाचा त्रास होतोय. म्हणून सांगतो, शक्यतो गो फॉर अ न्यू कार. मित्रांनो, शेवटी एकच सांगतो, मी जेव्हा स्वतःच्या खर्चानं पहिली गाडी घेतली तेव्हा फक्त 21 वर्षांचा होतो. ज्या वयात त्या काळी ब्राह्मणांच्या पोरांकडे स्वतःची सायकल घेण्याची देखील तरतूद ताकद नसायची, तेव्हा बाप के नाम का सहारा कमजोर लोक लेते आहे. म्हणून तुम्ही देखील गाडी घ्या, पण स्वतःच्या पैशांनी. बापाच्या भरोशावर ऐश नको, लक्षात ठेवा. महत्त्वाचं म्हणजे गाडी ही नाजूक प्रेयसीसारखी असते. तिला वाटेल तशी चालवू नका, वापरू नका. नमस्कार, मी स्वरदा. मुंबई 24 विशेष वृत्तात आपलं स्वागत. नवी मुंबईतील राजकीय पटलावरचे सम्राट आहेत गणेश नाईक. त्यांची नवी मुंबईत राजकारणावर हुकूमत आहे. जाणूयात त्याविषयी अधिक या वृत्ताद्वारे. गणेश नाईक मंत्री आहेत. मंत्री असूनही मंत्रालयात ते पैसे खात नाहीत. गणेश नाईक सतत 25 वर्षे नव्या मुंबईच्या राजकीय पटलावरचे अनभिषिक्त सम्राट आहेत. त्यांची राजकारणावर नव्या मुंबईत हुकूमत आहे. ते स्वतः आमदार आहेत, नामदारही म्हणजे मंत्रीही आहेत. त्यांचे मोठे सुपुत्र संजीव हे खासदार आहेत. धाकले राजपुत्र संदीप हे आमदार आहेत आणि पुतण्या सागर हे नव्या मुंबईचे महापौर आहेत. याआधी संजीव नाईक आणि गणेशजींचे दिवंगत बंधू तुकाराम नाईक या दोघांनीही नव्या मुंबईचं महापौर पद उपभोगलं आहे. घरात गणेश नाईक वयानं साऱ्यात ज्येष्ठ, त्यानंतर ज्ञानेश्वर जे महापौर सागर नाईकांचे पिताश्री आहेत आणि धाकट्या तुकाराम नाईकांचं निधन झालेलं आहे. गणेश नाईक एकेकाळी कट्टर शिवसैनिक होते. इतरांसारखे पंतांकडून पर्यायानं मातोश्रीवरून ते अनेकदा दुखावल्या गेल्यानं, अपमानित झाल्यानं त्यांनी सेना सोडली आणि पवारांच्या कळपात उडी घेतली. अलीकडे नाईकांच्या घराचाही मातोश्री होतो की काय वाटू लागलेलं आहे. कारण तुकाराम नाईक हयात असतानाच त्यांनी गणेश नाईकांना झिडकारून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता आणि एकदा महापालिका निवडणुकीत
कोपरखरणेतून म्हणजे नायकांच्या गावातून संदीप गणेश नायकांविरुद्ध निवडणूक लढवली होती. फार कमी फरकानं त्यावेळी संदीप निवडून आले होते. गणेश नायकांची त्यावेळी प्रचारात मोठी दमछाक झाली होती. त्यांच्याही तोंडचं पाणी पळालं होतं. पण दुर्दैवानं तुकारामजींचं निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी मात्र पुन्हा काकांच्या आश्रयाला जाणं पसंत केलं आणि संपत्तीचे वाद विसरून तुकाराम पुत्र काका आम्हाला वाचवा सांगत गणेशजींना बिलगले. त्यातलेच एक वैभव नाईक, ज्यांनी ठाकरे कुटुंबियांची पटकन आठवण व्हावी ते कृत्य केलं आहे. वैभव यांनी दिवंगत बापाच्या पावलावर पाऊल टाकत पुन्हा एकदा गणेश नाईकांना उघड आव्हान दिलेलं आहे. गणेश नाईक हे सुविचारी, सुमधुर शब्दफेक करणारे, सुस्वभावी, सेवाभावी, सत्वशील, तत्वशील, सुशील, सज्जन, सच्छील, समजूतदार, सरळमार्गी, सभ्य, स्पष्टवक्ते, सोशिक, शांत आणि सामान्यांनाही सहज उपलब्ध होणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांना गमतीनं सिनेमातले आलोकनाथ म्हटलं जातं. त्यांनी म्हणे जेव्हा पहिल्यांदा मोबाईल फोन घेतला होता तेव्हा त्यावर नारळ फोडला होता. आमच्या एका मित्रानं मधुचंद्राच्या रात्री सजवलेल्या खोलीत जाण्यापूर्वी उंबरठ्यावर नारळ फोडला होता. तुम्हाला ठाऊक आहे का, आलोकनाथचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा नर्स बाहेर येऊन म्हणाली होती, बधाई हो बाबूजी पैदा हुए है. गमतीचा भाग सोडा, पण मनापासून सांगतो, गणेश नाईक इज अ जेम ऑफ अ पर्सन. महात्मा गांधींची तत्व ते अंगीकारतात. त्यामुळे ते पुतण्याच्या वृत्तीला बदलवण्याच्या भानगडीत न पडता स्वतःला बदलवून घेतील. मुरबाडच्या मालमत्तेवरून जर वैभव वाद वाढवणार असतील तर ते त्याला स्वतःची प्रॉपर्टी देखील दान करून मोकळे होतील. मागे जेव्हा कळवा बँक बुडाली होती आणि बँकेला बुडवण्यात गणेश नाईक जबाबदार त्यांच्यावर आरोप झाला होता, तेव्हा त्यांनी ठेवीदारांना स्वतःच्या खिशातून पैसे काढून देईन सांगितलं होतं. इतरांच्या मनाचा विचार करणारा हा नेता आहे. पालकमंत्री गणेश नाईक माझ्या राजकीय भवितव्याकडे कायम दुर्लक्ष करतात, हे वैभव नाईकांचं सांगणं आहे. काय आहे त्यांचे घरगुती आणि राजकीय डावपेच, जाणूयात या वृत्तातून. काका माझ्या राजकीय भवितव्याकडे कायम दुर्लक्ष करतात, हे वैभव नाईकांचं सांगणं. पण आम्हाला मिळालेली माहिती अशी की गणेशजींच्या गोटात शिरून त्यांचं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त करण्याची वैभवची खुन्नस होती किंवा वडिलांचा अपमानाचा बदला घेण्याची त्यांची ती तशी मनीषा होती. गणेश नाईकांच्या हे लक्षात आल्यानंच त्यांनी एकीकडे ज्ञानेश्वर नाईकांच्या पोराला म्हणजे सागर यांना महापौरपद देताना दिवंगत तुकाराम नाईकांच्या वैभवला मात्र कायम कात्रजचा घाट दाखवला. महत्त्वाचं म्हणजे ज्ञानेश्वर हे कायम आपल्या रामाला म्हणजे गणेशजींना त्या लक्ष्मणासारखे घट्ट पकडून राहिलेत. या दोघांचं कुटुंब देखील आजही एकत्र नांदतंय. ते सुख तुकाराम नाईकांच्या वाट्याला आलं नाही. ते केव्हाच गणेशजींपासून विभक्त झाले होते. दोघांचं फारसं एकमेकांशी पटतही नव्हतं. परिणिती वेगळं होण्यात झाली होती किंवा तुकाराम नाईकांनी महापौर होताना गणेश नाईकांच्या अंतर्गत विरोधकांची म्हणजे दिवंगत डी.आर. पाटलांची किंवा मंदा म्हात्रेंची मदत घेतली होती आणि राष्ट्रवादी सोडून सेनेची वाट धरली. हे सारे प्रकार आपोआप दोघा भावात संघर्ष निर्माण करण्यात त्यावेळी कारणीभूत ठरले होते. मित्रांनो, परवा आर.आर. आबा व्यासपीठावर असलेल्या रामदास आठवलेंना टोमणा मारताना म्हणाले, पाय खेचणं हा राज्याच्या मातीला शाप आहे. येथे नाईकांच्याही घरात तेच घडतंय. आज स्वतः गणेश नाईक पॉवरफुल नेते आहेत. त्यांच्यासमोर पुतण्या वैभव म्हणजे अमिताभ समोर सुनील शेट्टी किंवा शरद पवारांसमोर प्रमोद हिंदूराव.
पण एक भीती वाटते, उद्या परवा जेव्हा केव्हा गणेश नाईक राजकारणातून निवृत्त होतील त्यावेळी कदाचित आजच्या राजकारणातला लिंबू टिंबू वाटणारा वैभव गणेशजींच्या पुढल्या पिढीला गारद करू शकेल. कारण सांगणारे सांगतात की गणेश नाईकांची यशस्वी स्टाईल नक्कल फक्त आणि फक्त वैभव नाईकांनी जशीच्या तशी उचललेली आहे. ठाकरेंच्याही घरात नेमकं तेच घडलं. पुतण्या वरचढ चढला, पुढे वरचढ ठरला, पुढे अख्ख्या राजकारणाचा सेनेचा पचका आणि विचका झाला. जिकडे बघावं तिकडे पोटच्या पोरांपेक्षा पुतणेच वरचढ. अगदी पवारांच्याही घरात तेच. म्हणूनच तर अलीकडल्या 2 वर्षात सुप्रियांचं म्हणजे सुप्रिया सुळेंचं राजकीय मार्केटिंग करताना अजितदादांना पद्धतशीर अडकवून त्यांना बदनाम करण्यात आलं. भुजबळांच्याही घरात तेच. पुतणे समीर काका छगनरावांवर राग धरून आहेत, कारण समीर पोटच्या पंकजपेक्षा वरचढ ठरतोय दिसताच. उतरतायत की स्वतः छगनराव खासदारकीच्या रिंगणात, पुतण्याला घरी बसवून आणि पाठवून. नव्या मुंबईतल्या नायकांच्या राजकीय वर्चस्वाला संपवण्याची फार पूर्वीपासून उद्धव ठाकरेंची सुप्त इच्छा आहे. म्हणून त्यांनी नायकांच्या एकेकाळच्या जिवलग मित्राला म्हणजे विजय चौगुलेंना आपल्यात घेतलं, शिवसेनेत घेतलं. राजकीय ताकद आणि पद, मानसन्मान सारं काही दिलं, पण ते पुरेसं ठरलं नाही. वैभव नाईक काकांवर रुसून आहेत, नाराज आहेत, दुःख धरून आहेत, खार खाऊन आहेत. हे जेव्हा उद्धव ठाकरेंना कळलं, त्यांनी मग हळूच जाळं फेकलं आणि वैभवला स्वतःकडे खेचलं. आता कोणत्याही क्षणी वैभव नाईक सेनेत प्रवेश करतील आणि नव्या मुंबईतले सेना नेते पद स्वीकारून काकाला आव्हान देतील. पुन्हा एकदा वैभव नाईक तुकाराम नाईकांची जागा घेऊन सेनेचं नेतृत्व स्वतःकडे घेतील. नव्या मुंबईतला नाईक घराण्याचा वाद हा विषय येथे संपत नाही. उद्या पुन्हा त्यावर वेगळं काहीतरी. या विशेष वृत्तात वेळ झाली इथेच थांबायची. आपण पाहत रहा मुंबई 24. नमस्कार.